मैत्रिणींनो, गुजराती पत्रा म्हणजेच अळूवडी तर आपण अनेकदा खातो. पण आज मी अशी नवीन पद्धत दाखवणार आहे, की अळूवडी बाहेरून एकदम कुरकुरीत, आतून मऊ आणि योग्य प्रकारे साठवली तर बराच काळ छान राहते. या रेसिपीतील 2-3 खास टिप्स चुकवल्या तर तो परफेक्ट स्वाद मिळणार नाही. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बनवायला साधी, सोपी आणि खायला खूप चविष्ट अशी ही अळूवडी आहे. अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी अळूवडी बनवण्यासाठी बघा अळूची पाने घेतलेली आहेत आणि अळूची पाने ही आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायची आहेत. त्याच्यात आपल्याला घालण्यासाठी बघा सर्वात सिक्रेट एक वस्तू घालायची आहे ते म्हणजे बटाटा. आता इथे एक मोठ्या आकाराचा बटाटा घेतलेला आहे. आता सुरुवातीला आपल्याला त्याचं साल्ट पूर्ण छेलून काढायचं आहे आणि तो एका ताटामध्ये किंवा एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्याचा खिस करून पाण्यामध्ये ठेवायचा आहे. आता बटाटा खिसून बघा त्याचा जो खिस आहे त्याच्यामध्ये कसं बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणात स्टार्च असतो. त्याच्यासाठी त्यात पाणी घालून तसंच ठेवायचं आहे. चला आता आपल्याला एक छोटंसं हिरवं वाटण करायचं आहे. त्याच्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलं, हिरव्या मिरच्या घेतल्या जवळपास 8 ते 10, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे. आल्याचा तुकडा हा आवर्जून घाला. नंतर आपल्याला 1 चमचा जिरे घालायचे आहेत, 1 चमचा ओवा घालायचा आहे. नंतर 1 चमचा पांढरे तीळ घालायचे आणि थोडंसं मीठ घालायचं. अगदी 1-2 चमचे पाणी घालायचं आणि हे मिक्सरला एकदम बारीक असं याचं वाटण बनवून घ्यायचं आहे. इथं आपलं वाटण तयार झालेलं आहे. एकदम असं बारीक याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. आता आपण ते साईडला ठेवूया. आता इथं आपल्याला ही अळूची पाने मी धुवून घेतलेली आहेत. आता ही धुवून चांगली कोरडी करून घेतलेली आहेत आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला पानांचा असा रोल बनवून घ्यायचा आहे. तुम्ही आजपर्यंत या पद्धतीने अळूवडी कधीच खाल्ली नसेल आणि ही बनवायला खूप सोपी आहे आणि टिकायला 1 महिनाभर आरामशीर टिकते. आता एकदम बघा बारीक अशी आपल्याला ही अळूची पाने काय करायची आहेत, रोल करून घ्यायचा आणि बारीक अशी कट करून घ्यायची आहेत. एकदम अशी बारीक आकारामध्ये ही अळूची पाने आपण कट करून घेतलेली आहेत. चला आता आपल्याला गॅसकडे वळायचं आहे. गॅसवर कढई ठेवली. कढईमध्ये 2 पळे इतकं तेल घालायचं. अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी घालायची. जिरे, मोहरी छान अशी तडतडली की नंतर जे आपण मिक्सरला बारीक वाटण केलेलं होतं हिरव्या मिरचीचं, तर ते घालायचं आणि हे वाटण तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनिट आपल्याला हे वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे. तेलामध्ये चांगलं तळून घ्यायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला बाकीचे काही मसाले घालायचे आहेत. तर मसाले म्हणजे हळद घालायची आहे. अगदी आपल्याला छोटा अर्धा चमचा हळद घालायची. हळद घातल्यानंतर चांगलं परतून घ्यायचं. नंतर याच्यामध्ये घालायचं आहे जे आपण अळूची पाने बारीक कट करून घेतलेली होती. तर अळूची पाने बारीक चिरलेली याच्यामध्ये घालायची आहे. तुम्ही या पद्धतीने इथून अगोदर कधी अळूची वडी या पद्धतीने कधी बनवली आहे का? मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही एकदा जर नसेल बनवली तर या पद्धतीने माझ्या पद्धतीने नक्की बनवून बघा. खायला अप्रतिम लागते. तुम्ही एकदा जर बनवली तर ही काय 1-2 दिवस सुद्धा टिकणार नाही. महिनाभर टिकण्याचा तर प्रश्न लांबच राहिला. नंतर बघा याच्यामध्ये जो आपण किसलेला बटाटा होता, तर तो बटाटा चांगला नितळून घ्यायचा पाण्यामध्ये जो टाकलेला होता आपण किसून, तर तो चांगला असा दाबून पिळून घ्यायचा. त्याचं जास्तीचं पाणी काढायचं आणि तो याच्यामध्ये घालायचा. चांगलं मिक्स करायचं. 2-3 मिनिट चांगलं परतून घ्यायचं. नंतर याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर इथं मी छोटासा 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. हे परफेक्ट प्रमाण आहे. आता चांगली या मिश्रणाला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. आता परत आपल्याला हे मिक्स करायचं आहे पाणी ओतल्यानंतर आणि दणदणीत अशी उकळी येऊ द्यायची आहे. नंतर घालायचं आहे चवीनुसार मीठ. आता मीठ जरा थोडं बेताने घाला कारण आपण सुरुवातीला वाटण मिक्सरला बारीक करताना सुद्धा घातलेलं होतं. आता चांगली उकळी आली की नंतर आपल्याला काय करायचं आहे परत हे मिक्स करायचं आणि याच्यामध्ये घालायचं आहे आता बेसन पीठ. आता सुरुवातीला इथं मी 1 वाटी इतकं घेतलेलं आहे आणि नंतर पाव वाटी इतकं घेतलेलं आहे. म्हणजे समजा 1.25 वाटी इतकं पाणी सॉरी बेसन पीठ हे परफेक्ट आहे. 1 ग्लास पाण्यासाठी 1.25 वाटी इतकं बेसन पीठ परफेक्ट आहे. आता तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये बनवायची आहे ना ही अळूवडी, त्यानुसार तुम्ही पाण्याचं, बेसनाचं, तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकतात. नंतर चमच्याने आपल्याला हे मिश्रण चांगलं असं
मिक्स करून घ्यायचं आहे. या पिठाच्या गोटोळ्या अजिबात राहता कामा नये. एकदम छान असं मिश्रण हे चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हे याच्या गाठी मोडून घ्यायच्या आहेत. एकदम स्मूथ असं हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे. नंतर बघा मोठा चमचा हा पुसून घ्यायचा आहे. छोट्या चमच्याने त्याचं जे मिश्रण चिटकलेलं आहे, तर ते काढायचं आणि दाबून हे मिश्रण असं झाकून ठेवायचं आहे आणि या मिश्रणाला दणदणीत अशी आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. असं आपल्याला अधून-मधून 2 ते 3 वेळा काय करायचं आहे, प्रत्येकी 2-2 मिनिटाला हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे. हे मिश्रण म्हणजे वाफवून घ्यायचं आहे. अधून-मधून काय करायचं आहे, झाकण काढायचं, मिक्स करायचं, परत झाकण ठेवायचं, परत झाकण काढायचं, परत मिक्स करायचं, असं 2 ते 3 वेळा करायचं आहे. हे मिश्रण शिजायला काही जास्त वेळ लागत नाही. 7 ते 8 मिनिटात हे मिश्रण शिजून तयार होतं. तर मी 2 वेळा बघा अधून-मधून हे मिक्स करून घेतलेलं आहे. तर या मिश्रणाला बघा मस्त अशी चकाकी आलेली आहे आणि मस्त असं दाटसरपणा आलेला आहे. आता जरी तुम्हाला थोडंसं इथं पातळ सैल वाटत असेल ना, तरी सुद्धा काही हरकत नाही. आपल्याला हे जी पुढे एक आपण स्टेप करणार आहोत, तर ती केल्यानंतर हे एकदम घट्ट होणार आहे. आता इथं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. आता इथं घ्यायचं आहे आपल्याला एक ताट घ्यायचं आहे. ताटाला काय करायचं ब्रशच्या सहाय्याने तेल पुसून घ्यायचं आहे. नंतर जे आपण मिश्रण बनवलेलं आहे, जे आपलं शिजवून घेतलेलं जे मिश्रण आहे अळूच्या पानाचे म्हणजे अळू वडीसाठी, तर ते मिश्रण आपल्याला या ताटामध्ये काय करायचं आहे, काढून घ्यायचं आहे आणि असं चमच्याच्या सहाय्याने आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे आणि हे गरम आहे तोपर्यंतच आपल्याला ही स्टेप करायची आहे. एकदम फास्ट करायची आहे. थंड झाल्यानंतर हे मिश्रण एकसारखं असं पसरल्या जाणार नाही. त्याच्यासाठी गरम आहे तोपर्यंतच आपल्याला ही स्टेप करायची आहे. नंतर छान असं थापून घ्यायचं आहे. नंतर हाताच्या सहाय्याने जर गरम असेल ना, तर काय करायचं एखाद्या वाटीला तेल लावायचं आणि वाटीने एकदम असं मऊ थापून घ्यायचं. नंतर वरतून आपल्याला पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे इतके तीळ घ्यायचे आणि या वडीवरून टाकायचे आणि हाताने असं दाबून-दाबून ते थापून घ्यायचं. बघा इथं आपलं अळूच्या वडीसाठी जे मिश्रण आहे, तर ते ताटामध्ये पसरून झालेलं आहे. आता हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला कट करण्यासाठी घ्यायचं आहे. आता इथं अळूवडीचं हे मिश्रण आहे, तर हे थंड झालेलं आहे. आता लगेच आपल्याला चौकोनी आकारामध्ये इथं कट करून घ्यायचं आहे. आता इथं मी चौकोनी आकारामध्ये बघा कट करून घेत आहे. अगदी म्हणजे युनिक अशी नवीन पद्धत आहे. तुम्ही या पद्धतीने नक्की एकदा अळूवडी बनवून बघा. बघा कट केल्यानंतर अगदी सहज ह्या अळूवड्या निघल्या जातात. अजिबात हे मिश्रण चिकटत नाही किंवा ताटाला या अळूवड्या चिकटत नाहीत. आता या अळूवड्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. आता इथं ह्या अळूवड्या तुम्ही अशा सुद्धा खाऊ शकतात. खायला खूप चविष्ट अशा लागतात. पण आणखी एक आपण पुढे जाऊन एक टिप्स करणार आहोत. म्हणजे त्या अळूवड्या आपल्या टिकणार आहेत. आता चला गॅस चालू करायचा आहे. गॅस चालू करून आपल्याला एक कढई किंवा पॅन गरम करायला ठेवायचा. त्याच्यामध्ये पोहे खायच्या चमच्याने काय करायचं 2 चमचे इतकं तेल घालायचं आहे. तेल हे चांगलं कढईला किंवा पॅनला लागेल असं आपल्याला टाकायचं आहे आणि पॅन किंवा कढई अशी हलवून घ्यायची आणि चोबाजूने लावून घ्यायचं. नंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, 8 ते 10 कढीपत्त्याची पाने घालायची. बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची. आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता चांगला त्याचा कच्चेपणा गेला, कुरकुरीत झाला की नंतर याच्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे. थोडंसं हिंग घालायचं पाव चमचा. नंतर घालायचं आहे आपल्याला लाल तिखट. आता इथं लाल तिखटाच्या ऐवजी तुम्हाला हिरवी मिरची घालायची असेल तरीसुद्धा चालेल. नंतर ज्या आपण अळूवड्या कट करून घेतलेल्या आहेत, तर त्या याच्यामध्ये घालायच्या आणि इथं आपल्याला ह्या शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत. आता या अळूवड्या आपण शॅलो फ्राय करून घेत आहोत. जर तुम्ही याच्या ऐवजी जर तुम्ही या तेलामध्ये जर तळल्या ना, तर त्या महिनाभर आरामशीर टिकतात, अजिबात खराब होत नाहीत. आणि या पद्धतीने जर बनवल्या ना, तर 4 ते 5 दिवस आरामशीर राहतात, अजिबात खराब होत नाहीत. आणि तळून जर घेतल्या, तर त्या 1 महिनाभर आरामशीर टिकतात. बघा आलटून-पलटून आपल्याला दोन्ही बाजूने चांगल्या ह्या शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत. अगदी कमी तेलामध्ये तेलाचा जास्त वापर न करता इथं आपल्या खमंग आणि कुरकुरीत नवीन पद्धतीने अळूवड्या बनवून तयार झालेल्या आहेत. तर आहे की नाही रेसिपी सोपी? रेसिपी आवडली असेल प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा.
जर तुम्हाला आजची रेसिपी थोडी देखील आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, नवनवीन अपडेट्ससाठी तुम्हाला साईडची बेल वाजवून नोटिफिकेशन ऑल करायचं आहे. तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा. तर वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.